नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही डोशाबरोबर हा खाल्ला जाणारा पोळी मसाला कधी टेस्ट केला आहे का? तर जर केला नसेल तर आज आपण हीच रेसिपी आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 चमचे तीळ, 1 चमचा तूर डाळ, कढीपत्त्याची पानं, मिरची, 2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि 2 चमचे उडीद डाळ घेतली आहे. आता हे सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. आता इथे मी कढईमध्ये हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ छान खरपूस भाजून घेणार आहे. ही डाळ जेवढी आपण खरपूस भाजू तेवढीच ही डाळ आपल्या चटणीमध्ये खूप छान मसाल्यामध्ये चव देते. त्यामुळे हे मस्त अशी खरपूस भाजून आता मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेत आहे. आता आपण लगेच तूरची डाळ भाजून घेऊया. आपली तुरीची डाळ देखील खूप छान प्रकारे भाजली गेली आहे. आपण एका ताटामध्ये ती काढून घेऊया आणि आता लगेच कढईमध्ये तीळ घालून तीळ छान प्रकारे मस्त असे भाजून घेऊया. तीळ भाजताना आपल्याला तेलाची गरज पडत नाही. मस्त असे आपले तीळसुद्धा छान खरपूस भाजून तयार झाले आहे. हा पोळी मसाला बनवताना आपल्याला खास काळजी याची घ्यायची आहे की आपले सर्व साहित्य एकदम छान प्रकारे भाजले गेले पाहिजे. जेवढे आपण ते छान भाजू तेवढी आपल्या मसाल्याला चव छान येते. आता इथे मी काश्मीरी लाल मिरची आणि कढीपत्त्याची पाने याला मस्त असं भाजून घेतलं आहे. आता मी याला संपूर्ण थंड करून घेत आहे आणि थंड झाल्याच्या नंतर त्यावरचे देठ आपण काढून घेऊया. आता आपले हे सर्व जे साहित्य आहे ते छान थंड झाले आहेत. आता आपण मसाला बनवण्यासाठी घेऊया. तर हे संपूर्ण आधी मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. सर्वात आधी आपल्याला मिरची पावडर बनवायची आहे. त्यासाठी इथे मी मिरची, कढीपत्ता, थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ घालून आधी मिरची बारीक करूया. आता आपली मिरची तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी बारीक झालेली आहे. आणि आता या मिरची पावडरमध्ये आपण सर्व डाळी आणि तिळाचं जे मिश्रण बनवून ठेवलं होतं ते संपूर्ण यात घालूया आणि पुन्हा याला छान फिरून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त असा आपला पोळी मसाला तयार झाला आहे. कोणत्याही चटणीची आपल्याला डोशासोबत गरज पडणार नाही असा आपला हा पोळी मसाला छान बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे टेक्स्चर देखील आला आहे आणि आपण सर्व डाळी छान प्रकारे भाजल्या त्यामुळे तर चव अप्रतिम आलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.